ना अजित पवारांना वाचवलं पाहिजे, ना पार्थ पवारांना वाचवलं पाहिजे, ना अमेडियाला वाचवलं पाहिजे, ना शीतल तेजवानीला वाचवलं पाहिजे. कुठल्याही पद्धतीने त्यांना वाचवण्याचा जर हा प्रयत्न होत असेल तर मी कोणालाच सोडणार नाही, अगदी मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांनाच. मग माझ्या पिटिशनमध्ये पहिले जे रिस्पॉन्डंट असतील ते मुख्यमंत्री असतील, कारण आत्ताच्या घटकेला जे सगळं चाललंय ते आता खरंच पाहवत नाही आहे. तर ही जर याचिका केली गेली असेल तर त्याच्यात पहिली म्हणजे क्रिमिनल लायबिलिटी हे घेणारे आणि देणारे या दोघांच्या क्रिमिनल लायबिलिटीज या पाहिजेत. FIR मध्ये जे पार्थ पवारचं नाव आलं नाही आहे ते तातडीने आलं पाहिजे. त्याच्यावरची जी लांबत चाललेली चौकशी आहे ती 100% संपायला पाहिजे. आता तर हायकोर्टाच्या न्यायाधीशांनी सांगितलंय की FIR मध्ये पार्थ पवारचं नाव का नाही, का उपमुख्यमंत्र्याच्या मुलाला वाचवलं जात आहे, असे ताशेरे आता थेट न्यायालयाकडनं आलेले असताना सुद्धा जर या सरकारला हे सगळं वाचवावाचवीचे प्रयत्न करायचे असतील तर ते कुठच्याही पद्धतीने खपवून घेतले जाणार नाहीत. मला आत्ताच्या घटकेला वॉर्निंग द्यायची आहे की जर याच्यात कुठेही वाचवण्याचा प्रयत्न झाला तर तो खपवून घेतला जाणार नाही. डीड कॅन्सलेशन झालं ते ठीक आहे, पण जी क्रिमिनल लायबिलिटी आहे, जे पेपर्सवर पेपर्स फोर्ज केले, अगदी थेट सप्लिमेंटल अग्रीमेंट, LOI, सेल डीड, पजेशन, हे सगळं जे फोर्जिंग झालं, जे सगळं फ्रॉड झालं, याची शिक्षा या लोकांना मिळालीच पाहिजे. हे दोन मला मुद्दे मांडायचे होते. एक की कॅन्सलेशनचं जे PDF आहे ते मी मागवली आहे, माझ्या हातात आल्यानंतर पुन्हा एक प्रेस कॉन्फरन्स घेईन.